मालिकेच्या पत्रकार परिषदेनिमित्त जमलेल्या उपस्थित सगळ्या पत्रकार मित्रमंडळींचे, वाहिनीच्या आणि मालिकेच्या हितचिंतकांचे, सगळ्या प्रसिद्ध सुप्रसिद्ध कलाकारांचं आणि स्टार प्रवाह वाहिनीचे बिझनेस हेड सतीश राजवाडे सर, त्याचबरोबर इतर अनेक मान्यवरांचं मी धनश्री प्रधान दामले मनपूर्वक स्वागत करते. स्टार प्रवाह वाहिनी ही प्रेक्षकांची जशी आवडती लाडकी वाहिनी आहे, तशीच पत्रकार मित्रमंडळी सगळ्या कलाकारांची सुद्धा आवडती वाहिनी आहे. का ते नंतर त्यांच्याशी संवाद साधताना गप्पा करताना कळणार आहेच. परंतु एखादी वाहिनी जेव्हा प्रसिद्ध होते, लोकप्रिय होते, प्रेक्षकप्रिय होते, मालिका प्रेक्षकप्रिय होते, ती का होते बरं? कारण त्या मालिकेचा गाभा, मालिकेचा विषय, वाहिन्या वेगवेगळे विषय जेव्हा घेऊन येतात ते फक्त मनोरंजनासाठी घेऊन येत नाहीत, तर समाजातले आपल्या आजूबाजूला घडणारे अनेक प्रश्न मालिकेच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांसमोर सादर करत असतो आणि त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा मार्ग म्हणजे मनोरंजनाचं हे माध्यम सुद्धा असतं. त्यामुळे आता हे मनोरंजनाचं माध्यम घराघरात जसं पोचलेलं आहे, तसंच घराघरातल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सुद्धा सज्ज आहे. आणि म्हणूनच एक आगळी वेगळी कथा घेऊन वचन दिले तू मला ही मालिका येते 15 डिसेंबरपासून, म्हणजेच आजपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता. अर्थात एक आगळं वेगळं कथानक म्हणजे काय असणार आहे आणि यातनं कोणत्या प्रश्नाचं आपल्याला सगळ्यांना उत्तर मिळणार आहे ते पाहूया या मालिकेच्या प्रोमोच्या माध्यमातून. एक आगळं वेगळं कथानक आणि खरोखर स्टार प्रवाह ही वाहिनी नेहमीच प्रेक्षकांना वचन दिले तू मला. आणि काय वचन असतं की आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू आणि त्यातनं एक विषय मांडू आणि त्या विषयाचं उत्तर तुम्हाला रोज मालिका पाहताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मिळणार आहेच. मात्र एखाद्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हे तर झालंच. समाजामध्ये असे अनेक प्रश्न असतात ज्याच्या विरोधात आवाज उठवायचा असतो. कधी कधी फक्त शारीरिक ताकद पुरेशी नसते, मानसिक ताकदीची सुद्धा गरज असते. आणि त्यामुळे आत्ताच्या व्यक्तिरेखा आपण पाहिल्या प्रोमोमध्ये, ऊर्जा अर्थात या मालिकेची मुख्य अभिनेत्री, प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्जा म्हणजेच अनुष्का सरकटे, त्याचबरोबर या मालिकेतला मुख्य नायक सुप्रसिद्ध अभिनेता इंद्रनील कामत म्हणजेच शौर्य, आणि ज्यांना आपण आई कुठे काय करते या मालिकेतल्या प्रचंड यशानंतर आणि अनेक मालिका चित्रपटांना पाहिल्यानंतर आज पुन्हा एकदा आपल्यासाठी एका वेगळ्या भूमिकेत सज्ज आहेत असे हर्षवर्धन जहागीरदार म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी. या तिघांनाही आता आपण या छोट्या पडद्यावर पाहिलं. पुन्हा आता अन्यायाविरुद्ध जेव्हा आवाज उठवणार आहोत तेव्हा मानसिक ताकद कशी काय बरं जमवायची. स्टार प्रवाहाच्या कोणत्याही मालिकेच्या लॉन्च सोहळ्याला जेव्हा आपण सगळे पत्रकार मित्रमंडळी उपस्थित असता, तेव्हा ही पत्रकार परिषद फक्त प्रश्नोत्तरांमध्ये संपत नाही, तर काहीतरी वैशिष्ट्य असतं, हो की नाही? असतं की नाही? असतं. तर आजचं वैशिष्ट्य काय आणि या मालिकेनिमित्त आपण काय बरं इथे समोर या मंचावर घेऊन येणार आहोत, तर आज आपण स्वसंरक्षणासाठी आपल्या प्रत्येकाने काय केलं पाहिजे. आपण सगळेच जण कामासाठी रात्री बेरात्री बाहेर जात असता, कधी कधी आपल्या बरोबर सहकारी असतात, कधी कधी आपण सगळे एकटे जात असता. अशा वेळेला एखादा प्रसंग आलाच तर त्याला तोंड देण्यासाठी धाडस कसं जमवावं, त्यामुळे स्वसंरक्षणाचे काही धडे आपण देणार आहोत. का? कारण कायद्याची भाषा आपल्याला ऊर्जा शिकवणार आहेच, पण कायद्याच्या भाषेबरोबरच आधी आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सगळ्यांनीच काहीतरी खबरदारी स्वतःच्या बाबतीत घेतली पाहिजे. म्हणून आपण या मालिकेच्या विषयाच्या निमित्ताने आज इकडे स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण थोडंसं घेणार आहोत आणि त्यासाठी ज्योती आणि निशा या माझ्या 2 सहकाऱ्यांना मी इथे मंचावर आमंत्रित करते. नमस्कार. सगळ्यात आधी जेव्हा आपण स्वसंरक्षण म्हणतो, मार आणि बचाव असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते फक्त महिला वर्गापुरतं मर्यादित आहे. कारण महिलांवर अशा पद्धतीचा जर बचाव करायचा असेल तर त्यासाठी आपण प्रशिक्षण देतच असतो. पण आज अनेक मंडळी आहेत इथे आणि हे फक्त महिला वर्गासाठीच मर्यादित आहे का, की पुरुष वर्गाला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो? आजच्या पिढीचं
बाजूनी प्रोटेक्शन म्हणजे गरज आहे, तर दोन्ही साईडला संरक्षणाची गरज आहे, तर आम्ही त्याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे. म्हणजे दोन्हीसाठी आहे की आपण आपला सेल्फ डिफेन्स कसा करू शकतो, की काय करायचं आहे नक्की, की आपण रात्री बाहेर पडतो किंवा स्वतः कमीत कमी स्वतःचा बचाव तरी करून आपण त्या कालावधीतून बाहेर निघू शकतो, एवढं तरी आपण करू शकतो. यासाठी कशा प्रकारचे हल्ले होऊ शकतात हे आपण आधी ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणजे कुठून कुठून आपल्यावर वार होऊ शकतात आणि त्यासाठी म्हणून आपण सजग राहिलं पाहिजे. एक तर पाठीमागून चेन स्नॅचिंग किंवा पाठीमागून पकड, समोरून गळा पकड, चेन स्नॅचिंग करण्यासाठी पकड धरल्यानंतर आपण त्यामधून कसं म्हणजे बचाव करू शकतो, बाबा त्यामधून कसं बाहेर पडणार आहे हे आपण दाखवणार. आपण काही प्रात्यक्षिकांना सुरुवात करूया. समोरनं जर वार झाला, आपण चालतोय आणि समोरून कोणीतरी अनपेक्षितपणे वार केला, तर त्याला कसं उत्तर द्यायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे वीक पॉईंट असतात माणसाच्या शरीरातले, कान म्हणा, डोळे किंवा सेंटर पॉईंट, आपली हाताची बोटं, ते एकदम वीक असतात. त्यांच्यावर जर जोरदार प्रहार केला तर माणूस थोड्याशा कालावधीसाठी विचलित होतो आणि त्या विचलितचा जो कालावधी असतो त्या कालावधीत आपण स्वतःचा डिफेन्स करून बाजूला होऊ शकतो. म्हणून आम्ही छोटेसे प्रात्यक्षिक दाखवत आहे. पहिल्यांदा जर अंगठ्याचं बोट कसं मोडलं तर कसं स्वतःचा डिफेन्स करू शकतो. अंगठ्याला कुठे प्रेस करायचं नेमकं? त्या भागात खाली प्रेस केला आणि मागे सरकवलं. पूर्णपणे म्हणून जो समोर जर आपल्याला बचाव करायचा त्या कालावधीपुरता, तर आपण समोरच्या व्यक्तीमधून बचाव करण्यासाठी त्या माणसाला पूर्ण गोंधळून आपण स्वतःचा बचाव म्हणजे तिथून निघून जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा आवाज, जेवढा तुम्ही जोरात साऊंड करणार तो जास्त विचलित होणार आणि बाकीचे लोक तुमच्याकडे अट्रॅक्शन होणार. म्हणजे तुमच्या मदतीसाठी 2-3 लोक अजून एक्स्ट्रा येणार. त्यामुळे नेहमी आवाज करायचा, ओरडायचं, प्रतिहल्ला करता आवाज करायचा. आता हा समोरचा जर हल्ला झाला तर आपण पाहिलं, तसंच मागून आपण चालतोय आणि मागनं जर आघात झाला, हल्ला झाला तर काय करायचं? मागणं आघात होताना आपण जास्त सावध नसतो. आपल्या हातात एखादं वेपन, चावी म्हणा किंवा दुसरे काय असेल, तर आपण त्या पद्धतीने कसा उपयोग करू शकतो त्या वस्तूचा हे तुम्हाला दाखवतो. इथे तुम्ही गळ्यावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. वीक पॉईंट जे सांगितले आहे आपल्यामध्ये, पहिला गळ्याचा, चेस्ट म्हणजे दोन्ही हृदयामध्ये सेंटर, वीक पॉईंट खाली म्हणजे जो सेंटर आहे तो, आणि नाकाचा जो आपण भाग आहे, मेन जे पॉईंट आहेत त्या जर वरती आपण अटॅक केला तर तेवढ्या पुरत्या कालावधीपुरता तो व्यक्ती गोंधळून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. बऱ्याच वेळेला असं होतं की दोन्ही हात पकडले जातात. मागणं जर अटॅक होणार असेल तर दोन्ही हात पकडले गेले किंवा आपल्याला एकदम पकडलं गेलं आणि आपल्याला हालचालच काही करता येणार नाही. अशा वेळेला मग काय करायचं? ज्यावेळेस आपण पूर्ण लॉक होऊन जातो, म्हणजे पाठीमागून ज्यावेळेस दोन्ही हात पकडतात, त्यावेळेस सिंपल आपली जी पायाची टाच असते ती त्याच्या पायावर जोरात प्रहार करायचा. थोड्या क्षणासाठी तो एकदम विचलित होऊन जातो. दाखवाल एक प्रात्यक्षिक? या सगळ्यामध्ये म्हणजे आता पुढचं प्रात्यक्षिक आहे, पण मला प्रश्न असा आहे की हे जेव्हा तुम्ही डिफेन्स करता किंवा त्या हल्ल्याला उत्तर देता त्यावेळेला किती जोरात प्रतिहल्ला किंवा आपण आपलं बचाव केला पाहिजे? म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आपण जो पहिला बचाव करू तो किती इंटेन्सिटीने जास्त असला पाहिजे? त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं आपल्या डोक्यात एकच असतं, आपला बचाव होणे. आपल्या स्वतःहून ताकद येते. आपला जेवढा बचाव करायचा ती ताकद आपल्या स्वतःहून येते. मग जेवढं काही शरीरात जेवढी ताकद आहे, एक थोडासा फरक पडतो स्त्रीमध्ये आणि पुरुषांमध्ये, तरी पण त्यावेळेस स्त्रीमध्ये जेवढी ताकद येते ती येतेच आणि जेवढी अंगात ताकद आहे त्याचा उपयोग करून आपण तो बचाव करू शकतो.
आता एखाद्यामध्ये तेवढी ताकद नसेल की आपल्याला पटकन तो अंगठा जोरात दाबता येत नसेल, किंवा जसं आता तुम्ही टाचेनी वार करण्याचा म्हणजे आपण प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला, एवढी ताकद नसेल तर निदान त्या ताकदीचं म्हणजे आपण एक थोडंसं चित्र उभं करू शकतो का, आणि त्यामुळे मानसिक ताकद जर जमवली तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो का? हो नक्कीच. जेव्हा आपल्याकडे ती ताकद नसते त्यावेळेस आपण आरडाओरडा इतका करायचं की समोरचा गोंधळून गेला पाहिजे. आपल्याकडं शारीरिक ताकद नाहीये, पण मनातून आणि जे आरडाओरडातून करणार ते अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस इतका आरडाओरडा करायची की समोरचा गोंधळून गेला पाहिजे, बाबा बाजूला काय चाललंय, 4 लोक आरडाओरडाने जवळ येणार आणि आपला स्वतःचा पण बचाव होणार आणि त्याला पण लोक पकडणार. महिलांमध्ये खास करून बऱ्याच वेळेला आपले केस सुट्टे ठेवतो आपण, मोकळे ठेवतो, किंवा केस लांब असतात आणि मग केस पकडले जातात. तो एक आपला वीक पॉईंट आहे की केस पकडले जातात. अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला आपली मान सुद्धा खेचली जाते, आपण काहीच करण्याच्या स्थितीमध्ये नसतो. अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला एकतर महिलांचे जे लांब केस असतात जास्त पुढे मुवमेंट करायची नाही, त्यावेळेस त्याच्या क्लोज जायचं म्हणजे आपली मान ओढली जाणार नाही. आणि क्लोज गेल्यानंतर त्याला एवढं गोंधळून सोडायचं की पूर्णपणे त्याने सोडलं पाहिजे. त्याचं प्रात्यक्षिक दाखवतो मला. हे सगळं जेव्हा आपण स्वसंरक्षण शिकतो ना, म्हणजे दोन्ही पद्धतीने, की अटॅक झाला तर कसं उत्तर द्यायचं आणि अटॅक होऊ नये म्हणून सुद्धा किती सज्ज राहायला हवं. कारण हे झाल्यानंतर आपण त्यासाठी काय करायचं असं आहेच, पण प्रतिबंधात्मक उपाय आपण म्हणूया ज्याला, की आपण रस्त्याने चालताना किंवा कुठे एखाद्या अज्ञात स्थळी असू तर अशा वेळेला काय काळजी घेतली पाहिजे? नेहमी महिला असू दे किंवा पुरुष असू दे, पेपर स्प्रे भेटतो आपल्याला, तो नेहमी कॅरी केला पाहिजे. दुसरी गोष्ट नेल किलर, ते पण कॅरी केलं पाहिजे. अशी टोकाची वस्तू जी आपल्या जवळ असेल किंवा चावी म्हणा, ती नेहमी कॅरी केली पाहिजे, जेणेकरून आपण त्याचा प्रहार केला तो काही सेकंदासाठी त्याला त्रास होणार. त्यासाठी अशा छोट्या छोट्या वस्तू कॅरी केल्या पाहिजे. स्प्रे म्हणा किंवा परफ्यूमचा जरी उपयोग केला तरी काही क्षणासाठी तो गोंधळून जाणार. एकूणच तुम्ही जे हल्ल्याचे प्रकार सांगितले आम्हाला, की कुठे कुठे हल्ला होऊ शकतो, हे काही प्रकार आहेत, पण त्यातही म्हणजे बऱ्याच आपण प्रत्येक गोष्टीला सगळे वेगवेगळे जसे पैलू असतात तसं हल्ला हा कुठूनही होऊ शकतो आणि त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. स्वसंरक्षण असं प्रत्येकाने जर समाजातल्या प्रत्येकाने शिकले तर त्याचा कसा फायदा होईल, आत्मविश्वास कसा वाढेल, म्हणजे हे आत्ता जे प्रात्यक्षिक तुम्ही दाखवलं या सगळ्या मूव्स जर आम्ही शिकलो व्यवस्थित तर त्याचा आत्मविश्वास वाढण्यासाठी सुद्धा फायदा होतो का, आणि असे काही अनुभव तुम्हाला आलेले आहेत? हो नक्कीच होणार त्याचा फायदा. आपण छोटे छोटे म्हणजे बोटं म्हणा, कान म्हणा, डोळे म्हणा, अगदी सहजपणे डोळ्यात जरी बोट घातलं सहजपणे तरी तो विचलित होणार आहे. छोटे छोटे केस जरी ओढले, एखाद्या पुरुषाचे म्हणा किंवा स्त्री तुमच्यावर अटॅक करते, तिचे केस ओढून खाली जरी खेचलं तरी ती विचलित होणार आहे. आणि हे करू शकतो, सर्वसामान्य व्यक्ती करू शकतो, कारण की तो म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी तो काहीही करू शकतो. म्हणजे छोटे छोटे केस ओढणे म्हणा, डोळ्यात बोट घालणे म्हणा, किंवा कानावर मारणे, किंवा सेंटर, पुरुषांचा वीक पॉईंट असतो सेंटर पॉईंट, त्याच्यावर सहज जाता जाता सहज किक मारली किंवा गुडघा मारला किंवा चेस्ट म्हणा, सहज मारलं तरी, आणि हे कोणीही करू शकतो. एखादी लहान व्यक्ती सुद्धा म्हणजे लहान मुलगा जो असतो तोही करू शकतो. म्हणजे हे पॉईंट आपल्या सर्वसामान्य व्यक्तींना जगण्यासाठी अतिशय गरजेचं आहे आणि ते यायलाच हवे. आज हा विषय घेण्यामागचं कारणच आहे की आज या माध्यमातून आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचणार आहोत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहोत, आणि त्यांना सुद्धा आपलं हे स्वसंरक्षणाचे धडे कसे घेतले पाहिजेत याचा एक निदान थोडीशी कल्पना आल्यानंतर प्रत्येकजण त्या निमित्ताने एक वेगळा प्रवास सुरू करेल. आम्ही नक्कीच प्रात्यक्षिक बघून अर्थात असा जर प्रसंग आलाच तर त्यासाठी आपण तयार असू की त्याला तोंड कसं द्यायचं, उत्तर कसं द्यायचं. आता अजून एक प्रात्यक्षिक तुम्ही दाखवणार आहात, ते म्हणजे जर चेन आपल्या गळ्यातली, बऱ्याच जणांच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन असते किंवा दागिने असतात आणि ते असे म्हणजे फक्त रात्रीच नाही तर भर दिवसा ढवळासुद्धा अशा प्रकारच्या केसेस झालेल्या आहेत चेन स्नॅचिंगच्या. तर अशा वेळेला आपण कसं उत्तर द्यायचं?
ज्योती आणि निशा, तुम्ही छान प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे आम्हाला आणि खरोखर एक चांगला संदेश त्या निमित्ताने आपण पोहोचवत आहोत. पण त्याबरोबर हे एक प्रात्यक्षिक दाखवायला आज एक खास व्यक्तीसुद्धा इथे येते, जिला आत्ताच आपण या पडद्यावर पाहिलेलं आहे, जिच्या नावातच ऊर्जा आहे. असं वचन दिले तू मला या मालिकेतलं ऊर्जा शिंदे हे पात्र साकारणारी अनुष्का, तिला मी रंगमंचावर आमंत्रित करते. मी पहिलेच सांगते की जोरात आवाज काढणार आहे. कारण बऱ्याचदा प्रतिउत्तर देताना मला असं वाटतं की ज्याने प्रश्न विचारलाय त्याच्यापेक्षा आपला आवाज दुप्पटीने लागलाच पाहिजे. तर पहिलेच सांगते माझा आवाज खूप जोरात येणार. सो यांनी मला मगाशी सांगितलं होतं की कोणी जर आपल्या मागून वार केला, मागून कोणीतरी हात पकडला, तर त्याच्यावर प्रतिवार कसा करायचा? मागून जर आपल्यावर कोणी वार केला तर त्याच्यावर प्रतिवार कसा करायचा हे त्यांनी मला सांगितलं होतं. आणि मला पण ही गोष्ट आजच कळली की आपल्या बॉडीतला सगळ्यात वीक पॉईंट हा आपला सेंटर पॉईंट असतो, आपल्या चेस्टचा सेंटर पॉईंट. तर ह्यांच्याकडून मी 1-2 प्रात्यक्षिक इथे शिकले आहे जे मी तुम्हाला दाखवेनच. पण मला वाटतं की हा विषय मुळात खूप महत्त्वाचा आहे आणि तो शाळा कॉलेजेसमध्ये झालाच पाहिजे. कारण आपल्याला खूप सवय लागली आहे गप्प बसण्याची आणि वार आपल्यावर होतो, अन्याय होतो, अत्याचार होतो. पण जसं ऊर्जा म्हणते सिरियलमध्ये की तक्रार करणं हा गुन्हा नाही आहे, तर अन्याय सहन करणं हा गुन्हा आहे. तर मला वाटतं ह्या निमित्ताने जसं आपण शारीरिक वार झाल्यानंतर कसा स्वतःचा बचाव करायला पाहिजे हे शिकतो, तसंच जेव्हा आपल्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, त्याच्या विरोधात तक्रार करायला पाहिजे, त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आता हे जे आहे तू आत्ता जे प्रात्यक्षिक दाखवलंस यामध्ये तू गालावर, कानावर वार केलास किंवा प्रतिवार केलास, तर तो किती जोरात असला पाहिजे आणि तो कानावरच का म्हणजे? आपला जो तळहाताचा भाग आहे, त्या तळहाताच्या भागामध्ये ताकद असते. तो आपला वीक पॉईंट आहे कानाचा. कारण आपली जी समोरची ॲक्शन आहे तो त्या कालावधीत संत होतो की तिला पुढे काय करावं हे सुचना नाही. म्हणून आपल्या शरीराचे काही वीक पॉईंट आहेत त्यावरती जर मारला तर समोरचा त्या कालावधीत शांत स्तब्धित होतो की आपण त्यामधून जाऊ शकतो. जर तुमच्यात ताकदच नाहीये, ज्यावेळेस त्याने कॉलर किंवा कोणतीही गोष्ट पकडून जोरात त्याचा फक्त सूट करून त्याला प्रेस जरी केलं तरी तुम्ही त्यामधून तुमचा बचाव करू शकता. वा, खरोखर छान. आणि हे पाहताना आम्हालाही असं वाटतं की खरोखर प्रत्येकानेच हे धडे घेतले पाहिजेत. ऊर्जा म्हणजेच अनुष्का, हे आत्ता तू प्रात्यक्षिक दाखवलंस, त्यांच्या मदतीने तू मगाशी आणि हे शिकलेली सुद्धा आहेस. तर हे शिकण्याच्या आधी तुला अशा प्रकारच्या मूव्ज माहिती होत्या का? म्हणजे आपण एक ठरवतो ना थोडंसं डोक्यात की असं कधी झालं तर मी कसं रिॲक्ट करीन, त्याला वेगळं होतं. हे खूप टेक्निकली शिकवलं जातं. मी शाळेत कराटे शिकले होते, पण मला असं वाटतं की तेव्हा मला त्याचं इम्पॉर्टन्स नाही कळलं. पण आजच्या काळात जेव्हा आपण रोज उठून एक नवीन बातमी ऐकतो तेव्हा मला असं वाटतं की ते मी अजून जास्त कंटिन्युअस करायला पाहिजे होतं, त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे होती. आणि मुद्दा हा स्त्रीचा नाहीच आहे. मला वाटतं बचाव आणि वार हे प्रत्येक स्त्री आणि त्याचबरोबर प्रत्येक पुरुषाला सुद्धा जमलं पाहिजे. सो हा खूप महत्त्वाचा विषय आणि थँक्यू, तुमच्यामुळे मला सुद्धा काही 4 मूव्स कळाल्या आणि दिस रादर इन्स्पायर्स मी की हे मी कंटिन्यू करायला पाहिजे आणि याचा अवेअरनेस
आज आपल्या मालिकेच्या लॉन्चमुळे होतोय ह्याचा मला आणि वचन दिले तू मलाच्या स्टार प्रवाहाच्या संपूर्ण टीमला याचा आनंद आहे. धन्यवाद अनुष्का. म्हणजेच ऊर्जा, तर प्रचंड ऊर्जा आहे आणि हे ऊर्जा पात्र कसं असणार आहे त्याबद्दल नक्कीच मी तुझ्याशी संवाद साधणार आहे. Yes, पण yes. तुलतास तू स्थानापन्न थँक्यू. दिशा यांना सुद्धा मी पुन्हा एकदा व्यासपीठावर आमंत्रित करेन. आत्ता तुम्ही ऊर्जाने कसं या प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला आणि कसं दाखवलं प्रात्यक्षिक हे तर तुम्ही पाहिलं. पण त्याबरोबर मला प्रेक्षकांमधनं कोणीतरी एक पाहिजे की ज्यांना त्या आत्ता शिकवणार आहेत, काही 1-2 मूव्स शिकवणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल नेमका वार झाला तर त्याला प्रत्युत्तर कसं करायचं. कोणी आहे का? या, please. हां, आपला जो वार करणार आहे त्याचा वीक पॉईंट म्हणजे अंगठा. अंगठा जर आपण पकडला तर इथं पकडायचा, इथे ह्या हाताला पकडायचं आणि मागे खेचायचं, जेणेकरून तुमच्यावरती ॲक्शन करतोय कोणत्या गोष्टीची, तर तुमच्यामध्ये तुमचा हात खाली असणार आहे, तो तुम्हाला पकडतोय. तर तुम्ही काय करायचं, तुमचे दोन्ही हात मोकळे तर तुम्ही त्याचा हात घेतलाय असं समजा आणि जो आपली जी वीक पॉईंट आहे म्हणजे अंगठ्याचा जो आतला भाग आहे पाठीमागचा तो प्रेस करायचा. प्रेस करायचा की त्याची ताकद संपून आणि स्वतःचा बचाव करून पाठीमागं सरायचं आहे की स्वतःचं ताकद लावायची पूर्ण की मला माझा बचाव होऊन मी इथनं बाहेर पडली पाहिजे. जेव्हा आपल्यावरती एखादं संकट येतं त्यावेळेस आपल्यात ऊर्जा वेगळीच निर्माण होते की त्यावेळेस आपण समोर काही दिसू दे किंवा काही असू दे, मला यामधून माझा बचाव करून मला बाहेर पडणं गरजेचंच आहे. त्यावेळेस ती आपली एनर्जी असते ती पूर्ण ताकद लावायची की मी माझी ताकद लावून मी इथून सुटून जाईन एवढंच निश्चित ठरवून पूर्ण आपल्या ताकद होऊ शकतं. दुसरी गोष्ट, आपल्याला तुमच्या ताकद नाही आहे, मी काय करू, अंधधुंद सुचतंय तुम्हाला की अचानक मला समोर आता मला बचाव तर करायचा आहे पण मला ॲक्शन आठवत नाही. असा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला या मालिकेतनंच मिळणार आहे. 15 डिसेंबरपासनं सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30ला सुरू होणारी वचन दिले तू मला ही मालिका आणि यातलं मुख्य पात्र म्हणजे ऊर्जा शिंदे. आत्ताच अनुष्का इथे आली, तिने प्रात्यक्षिक दाखवलं. मात्र नेमकं पात्र कसं असणार आहे आणि या मालिकेबद्दल तिच्या भूमिकेबद्दल बरेच प्रश्न आहेत मनामध्ये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ऊर्जा शिंदे म्हणजेच अनुष्का सरकटेचं. त्याचबरोबर या प्रोमोमध्ये तुम्ही पाहिलं की ऊर्जाला तिच्या या निर्णयाला आणि तिच्या धाडसाला 100 हत्तींचं बळ देणारा शौर्य सुद्धा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हा शौर्य तिला भेटतो आणि शौर्य तिला साथ देण्यासाठी तयार असतो, मदत करण्यासाठी तयार असतो. हा शौर्य नेमका कोण आहे ते जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. प्रसिद्ध अभिनेता इंद्रनील कामत म्हणजेच मालिकेतला शौर्य. आणि हे दोघंही कोणाला जाऊन नेमके भिडतायत ती व्यक्तिरेखा सुद्धा तेवढीच तडफदार आहे. निष्णात वकील आहेत आणि आपल्या संपूर्ण वकिली करिअरमध्ये त्यांनी वेगवेगळे धाडसाचे निर्णय घेतलेले आहेत. त्यांचे स्वतःची काही त्यांची मतं आहेत, त्यांचे वेगवेगळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत आणि ते पैलू आपल्याला या मालिकेच्या निमित्तानं पाहता येणार आहेत. ज्यांना आपण आई कुठे काय करते मध्ये अनिरुद्ध म्हणून फक्त स्वीकारलंच नाही तर त्या पात्रावर, त्या व्यक्तिरेखेवर प्रचंड प्रेम केलेलं आहे, प्रचंड छान प्रतिसाद मिळालेला आहे प्रेक्षकांचा. आणि आता पुन्हा एकदा एका तडफदार भूमिकेमध्ये सज्ज झालेले आहेत हर्षवर्धन जहागीरदार म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी. त्यांनाही रंगमंचावर आमंत्रित. तुम्हा तिघांचंही मनपूर्वक स्वागत. ऊर्जा भरपूर आहे स्टेजवर, हो ना?
आणि नावातच क्या बात आहे, ऊर्जा, शौर्य, हर्षवर्धन जहागीरदार, म्हणजे नावं सुद्धा अशी आहेत ना की क्या बात आहे. काहीतरी प्रत्येक कॅरेक्टरला एक छान पर्सनॅलिटी दिलेली वाटते. नेमकं काय आहे भूमिका? ऊर्जा, तुझ्यापासून सुरुवात करूया. अनुष्का, जेव्हा तुझ्याकडे ऊर्जा हे पात्र आलं, ही व्यक्तिरेखा आली, तेव्हा सगळ्यात आधी काय विचार केलास? कारण एक खूप छान पैलू देता येणार आहेत या भूमिकेला तुला. हे कथानक खूप वेगळं आहे. कथानक जेव्हा तुझ्याकडे आलं, काय विचार केला? ऊर्जा यशवंत पूर्वा शिंदे असं तिचं पूर्ण नाव आहे. एक ध्येयवेडी मुलगी जिचं आयुष्यात फक्त एवढं स्वप्न आहे की तिचे वडील ज्यांनी कधीच कुठलीच केस जिंकली नाही, तर तिचं आता स्वप्न आहे की मला आयुष्यात एक उत्तम वकील बनायचं आहे आणि केस जिंकायची. त्यामुळे पहिल्या प्रोमोनंतर खूप लोकांनी मला असं म्हटलं की हे कोट खूप ढगाळ आहे, अरे ते फाटलेलं आहे. पण हो, ते तसंच आहे कारण ते तिच्या वडिलांचं आहे. आणि एक अशी ध्येयवेडी मुलगी जी स्वभावाने अतिशय धाडसी, तत्ववादी, स्पष्ट वक्ती, बोलायला गेली तर अरेला कार्य करणारी, म्हणजे उत्तर देणार तर सडेतोडच, म्हणजे एक घाव दोन तुकडे असा प्रत्येक, जवळपास तिचा प्रत्येक डायलॉग हा असाच आहे. अशी मुलगी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा स्वतःवर असणारा अढळ विश्वास. तिला माहिती आहे की ती एक उत्तम वकील आहे, तिला फक्त एक केसची गरज आहे. आणि तिला माहिती आहे की ज्या दिवशी तिला ती केस मिळेल ती त्याचा फडशा पाडेल, ती समोरच्याला ठेवणार नाही. एवढा म्हणजे करताना मला असं वाटतं की एवढा आत्मविश्वास खरंच एखाद्यामध्ये हवा. तर अशी मुलगी, तर अशा मुलीला जेव्हा तिची पहिली केस मिळते, त्या केसचे कंगोरे जेव्हा तिच्या समोर येतात, तिला शौर्याची साथ मिळते. आणि फक्त साथ मिळत नाही तर त्या पूर्ण केसमधला सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार हा शौर्य आहे. आणि तो तिला वचन देतो की काही झालं तरी कोर्टात मी तुझ्या बाजूने साक्ष द्यायला येईल. तर एकीकडे शौर्य आहे, एकीकडे एक बाई दुसऱ्या बाईसाठी उभी राहतीये. आणि अशा शौर्याला जेव्हा कळतं की तो ज्या केससाठी साक्ष देतोय त्या केसमध्ये ऑपोजिशनला दुसरा कोणी नसून त्याचा जन्मदाता आहे, तर तेव्हा काय होतं, ही पूर्ण गोष्ट म्हणजे वचन दिले तुम्हाला. जिथे तराजूच्या एका बाजूला प्रेम आहे, कुटुंब आहे, भावना आहेत, तर दुसऱ्या बाजूला न्याय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने मला दिलेलं वचन आहे. तर मला वाटतं ह्या गोष्टीसाठी आय वॉज सोल्ड. आणि ह्याचं पूर्ण श्रेय मी शशांक सरांना देते. म्हणजे मला वाटतं आय हॅव जस्ट सरेंडर्ड टू हिम. त्यांचा अढळ विश्वास होता की हे कॅरेक्टर मी करू शकेन आणि मी फक्त त्यांना सरेंडर झाले. आणि आता आमचं शूट सुरू होऊन 15 दिवस झालेत आणि मी रोज एन्जॉय करते सेटवर. सो असा तो प्रवास होता ऊर्जाला म्हणण्याचा आणि संपूर्ण गोष्टीचा. क्या बात आहे. पण तरीही पहिल्या भागात आम्हाला काहीतरी वेगळंच पाहायला मिळणार आहे. काही सरप्राइजेस तू राखून ठेवलेली आहेस, त्यामुळे नक्कीच पाहणार आहोत. अनुष्का, स्टार प्रवाह बरोबरची तुझी ही पहिली मालिका, वाहिनी बरोबर पहिल्यांदाच काम करतेस. नवीन मंडळी, नवीन लोक जोडली गेली आहेत त्या निमित्ताने तुझ्या कामाबरोबर, कसं वाटतंय? स्टार प्रवाह महाराष्ट्राचं नंबर 1 चॅनल, आणि ते का नंबर 1 आहे हे आज मला काम करताना कळतंय. मी जेव्हापासून ह्या टीमला जॉईन झाली आहे, एकदाही मला असं वाटलं नाही की खूप नवीन टीम आहे किंवा खूप नवीन लोकांसोबत आपण बोलतोय. ते इतक्या लवकर आपलंसं केलं आहे ना, म्हणजे आमचं ॲक्च्युअल एपिसोडचं शूट सुरू होण्याआधी सुद्धा आमचं धिंगाणाचं शूट झालं होतं. तो आता येईलच एपिसोड. आणि तेव्हा म्हणजे खूप टीम्स, खूप इतर मालिकांमधले पण कलाकार, पण ते सगळेजण इतके वेलकमिंग होते. म्हणजे खरं तर आमच्या दोघांना धाकधूक होती, अरे हे सगळे आधीपासून धिंगाणाला जात आहे आणि आपण त्यांच्यामध्ये मिक्स होऊ का. पण मला वाटतं इट वॉज सो स्मूथ आणि खूप पटकन आपलंसं करणारी टीम आहे. आणि क्रिएटिव्हली मला वाटतं की खूप काय म्हणतात,
TRPच्या भानगडीत न पडता आपण आपल्या प्रॉडक्टवर ठाम राहू, आपण आपल्या गोष्टीवर ठाम राहू, हे मला ह्या 15 दिवसांमध्ये कळलेलं आहे. सो खूप आनंद आहे की एवढ्या सर्वोत्तम चॅनलसोबत आपल्याला काम करायला मिळतंय, उत्तम प्रोडक्शन हाऊससोबत आपल्याला काम करायला मिळतंय. सो याचा आनंदच आहे. क्या बात है. शौर्य, ऊर्जानी तर तुझ्याबद्दल सांगितलेलं आहे, पण मला इंद्रनीलला विचारायचं आहे. शौर्य ही भूमिका जेव्हा तुझ्याकडे आली आणि एक म्हणजे खंबीरपणे उभा राहणारा आहेच, पण तिने जसं सांगितलं की तराजूमध्ये कसं होतं तसं दोन्ही बाजू आता तोलामोलाच्या आहेत, नेमकी कोणाची बाजू घ्यायची, हे सगळं अभिनयातनं साकार करणं किती सोपं आहे आणि किती कठीण आहे? नमस्ते. चॅलेंजिंग तर आहेच. मगाशी म्हणाली की कोर्टात मी साथ देणार आहे, फक्त कोर्टात नाही देणार आहे, आयुष्यभर देणार आहे याचं वचन देणार आहे तिला मी. कसं असतं, लहानपणापासून आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन असतं कोणीतरी, की त्याच्याकडे बघून आपण शिकत असतो, गोष्टी करत असतो. तसंच माझ्यासाठी माझे बाबा आहेत, की यांच्याकडे मी बघतो आणि मला कळतं की अरे ते वकील आहेत, ते खूप पॅशनेट आहेत, खूप डेडिकेशनने काम करतात, तसंच मलाही करायचं आहे म्हणून मी वकील होतो. पण कालांतराने काय होतं की मला कळतं की ते ज्या मार्गाने चाललेत तो काही फारसा सरळ मार्ग नाही आणि माझ्या आयुष्यात ऊर्जा येते. सो मी कोणाच्या बाजूने नेमकं जायचंय ह्या विचारात मी अडकलेलो आहे. पण त्याच्या पुढे जाऊन ऊर्जा मला दाखवते की कुठला मार्ग सरळ आहे. तुझे बाबा किती कपटी आहेत, किती वाईट मार्गावर आहेत, आणि ते सगळं मला कळतं आणि मग त्याच्यानंतर मी ऊर्जाला साथ द्यायला तयार होतो. सो असं एकंदरीत माझं कॅरेक्टर आहे. त्यामुळे शौर्याला पाहताना आम्हाला सुद्धा म्हणजे फक्त शौर्य ऊर्जाला साथ देणारा नाही, तर त्याला त्याची मतं आहेत आणि म्हणून त्यांनी ऊर्जाला साथ दिलेली आहे. अर्थात द्विधा मनस्थिती आहे, पण त्यातनं मार्ग कसं काढायचा ते शौर्य शोधत राहणार. आत्ताच तो तुमच्या पात्राला कपटी असं म्हणाला. खरंच हर्षवर्धन जहागीरदार हे कपटी निष्णात वकील आहेत की निष्णात वकील आहेत, आणि काय नेमकी भूमिका? हर्षवर्धन जागीरदार हा प्रामाणिक, इंटेलिजंट आणि प्रामाणिक, मी हा शब्द अशासाठी वापरला की त्याच्याकडे बघताना तो कपटी वाटतो, पण तो काही कायदा कधी त्यांनी बदललेला नाही. कायद्यात जे लूपहोल्स आहेत त्याला माहिती आहे, तो हुशार. त्यामुळे आमचे वाद होत राहणार आहे. तो कपटी म्हणतोय, मला सवय एक तर ना अनिरुद्ध देशमुखचे रिस्पॉन्स आहे हा, पण आता अनिरुद्ध देशमुख मी विसरून गेलोय. एक तर स्टार, मला सांगायचं आहे की स्टार प्रवाहावर काम करायचं म्हणजे मला होम प्रोडक्शन असल्यासारखं वाटतं. शशांक सोळंकी आम्ही वर्गमित्रच आहोत, एका बेंचवर बसायचो, त्यामुळे त्याच्या प्रोडक्शनमध्ये काम करायचं म्हणजे घरचं प्रोडक्शन आहे. आणि हे ना खूप पॅशनेट लोक आहेत, ही टीम खूप भारी आहे, त्यामुळे मला इथे काम करायला छान तर वाटतंच, पण खूप छान काम होणार आहे हे होतं. आणि जितकं आम्ही शूटिंग केलं ते खूप समाधानाचं होतं. बरं, मी होम प्रोडक्शन असं म्हणतो आणि घरच्या सारखं वाटतंय कारण माझे वडील पोलीस ऑफिसर, रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, त्यामुळे कायदा आमच्या घरी ते घोळून प्यालेले आहेत आणि मी आयुष्यभर कायदा ऐकत आलेलो आहे. IPCचे सगळे कायदे माझ्या कानावर लहानपणापासून पडलेले आहेत. आता तो CRPC झाला. आणि माझी लेक जी आहे ना ती ऊर्जासारखीच आहे, तिने सुद्धा सायबर लॉ केलेला आहे. बरं, तिचा बाबा हा तिचा नेहमी हिरो होता, जोपर्यंत तिला फार कळायला लागलं नाही तोपर्यंत हिरो होता. आणि ज्या वेळेला कळायला लागलं तर त्याच्यानंतर ते वाद सुरू झाले, जसं आता यांच्याशी होत आहे. तर तो म्हणाला कपटी आहे, आतापर्यंत माझा ऐकत होता म्हणून वकील झाला. वकील का झाला तर मी हिरो होतो त्याचा, म्हणून तो वकील झाला. आता त्याला कायदा कळायला लागला. आणि त्यामुळे हे खूप छान वातावरण आहे, घरचं वातावरण आहे. आणि छान आमच्या दोघांमध्ये आता आम्ही
परवा पण जो सीन केला तो सीन पण अतिशय उत्कृष्ट असा सीन केला की त्याचं म्हणणं होतं की मी चुकीचं करतोय की मी कपटी आहे. तर मी त्याला म्हटलं मी कायदा बदलला का. एखादा डॉक्टरकडे पेशंट येतो तर तो कधी असं म्हणत नाही की हा गुन्हेगार आहे म्हणून मी त्याचं ऑपरेशन करणार नाही वगैरे. तसा हा वकील आहे की ज्याच्या वकिलाकडे जो क्लायंट येतो त्याच्या बाजूने तो लढतो आणि तो जिंकतो. लढणं हे हर्षवर्धन जागीरदारला माहिती नाही, म्हणजे त्याच्या शब्दकोशामध्ये हा शब्दच नाही, त्यामुळे त्याचा तो एक वेगळा माज आहे. तर मग आता आजपासून ही मालिका सुरू होते, 9:30 वाजता पहिला एपिसोड येतो. तर मी तर उत्साही आहे, माझ्या होम प्रोडक्शनमध्ये काम करायला मिळतं याचा एक वेगळा आनंद आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवेत. परत मला अनिरुद्ध देशमुख पासून हर्षवर्धन जागीरदार साकारायचं. खरंच मी तेच विचारणार होते की अनिरुद्ध देशमुख पुसून हर्षवर्धन जागीरदार, हे जे ट्रान्झिशन आहे ना, हा जो बदल आहे, कारण प्रेक्षकांनी तुम्हाला एका भूमिकेमध्ये एका पात्रामध्ये इतकं स्वीकारलेलं असतं, त्यातनं एक खूप वेगळी भूमिका करायची चॅलेंजिंग तर आहेच, पण अर्थात त्यासाठीचं जे काही आहे म्हणजे घरातनं कायद्याबद्दलची माहिती, त्याचं शिक्षण, ते सगळं पाहताना म्हणजे अर्थात याचा सगळ्याचा फायदा होणार आहे का ही भूमिका साकारताना? काय जो अनिरुद्ध देशमुख सुद्धा, मी जरी तो प्ले केला असला तरी तो प्ले करण्यासाठी किंवा ती इतकी स्ट्रॉंग भूमिका करण्यासाठी ही टीम होती, स्टार प्रवाहाची टीम होती, डिरेक्टर्स कर प्रोडक्शनची टीम होती. ॲक्टरला एक अशी चांगली सशक्त अशी टीम मिळाली की तो फ्लरिश होतो हे मला माहिती आहे. आणि त्यामुळे वेगळे कॅरेक्टर्स, ॲक्टर झालोच यासाठी कारण एका जन्मामध्ये वेगळे कॅरेक्टर्स म्हणजे साकारायला मिळतात, जगायला मिळतात. त्यामुळे हे मी जितका एक्सायटेड आहे हर्षवर्धन जागीरदार करण्यासाठी, आणि मला माहिती आहे की ही सशक्त टीम आहे. मला तर तो तिथे बसलेला आहे, सतत चालू असतं, सतत त्याचा अभ्यास आहे. आणि कॉलेजमध्ये मी बघितलं आहे की तो ज्या पद्धतीने ॲग्रेसिव्हली अभ्यास पण करायचा, चेस पण खेळायचा, चेस पण तो ॲग्रेसिव्हली खेळायचा, आणि तो प्रोड्युसर पण तसाच ॲग्रेसिव्हली आहे की त्याला हरणं माहिती नाही. ते ॲक्च्युली माझ्या कॅरेक्टरमध्ये टाकलं ना की ही ऑलवेज वॉन्ट्स टू बी सक्सेसफुल, आणि तसं सतीशींच आहे की ही ऑलवेज वॉन्ट्स टू बी सक्सेसफुल. आणि ते त्यांचा प्रवास मी बघितला आहे, 30-35 वर्षाचा त्यांचे कष्ट बघितले की ते नुसते असे सक्सेसफुल झाले नाही की त्यांनी त्यांचा घाम, रक्त सगळं गाळलेलं, आणि त्यांचे तर हे पॅशनेट लोक आहेत. तर आय एम व्हेरी कॉन्फिडन्स की यांच्या हातात मी आहे, त्यामुळे आय विल सेल थ्रू. त्या निमित्ताने 3 वकिलांशी आत्ता संवाद झाला. कलाकारांमध्ये किंवा वकिलांच्या आत दडलेले कलाकार आणि कलाकारांच्या आत दडलेले वकील असे दोन्ही प्रवास आम्हाला प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तुम्हा तिघांचंही खूप खूप अभिनंदन या मालिकेसाठी आणि खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडनं. विनंती करते कृपया स्थानापन्न व्हावं पुढच्या कार्यक्रमासाठी. ट्रेलर बघून म्हणा. आताच या प्रोमोमधनं आपण ऊर्जाच्या आईची सुद्धा भेट झालेली आहे, आणि ही भूमिका साकारणाऱ्या श्वेता पेंडसे म्हणजेच पूर्वा शिंदे ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या श्वेता पेंडसे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. अजून एक व्यक्तिरेखा आहे, तुमच्या बरोबरच त्यांना सुद्धा आमंत्रित करणार. त्या व्यक्तिरेखेला आत्ता तरी आपण इकडे पडद्यावर पाहिलेलं नाही, मात्र वेगवेगळ्या मालिका, चित्रपट, नाटकांमधनं आपण त्या व्यक्तीला इतकं ओळखतोय, इतकी जवळचे ते कलाकार वाटतात आपल्याला, आणि प्रत्येक वेळेला एका वेगळ्या जॉनरची भूमिका घेऊन ते आपल्यासमोर हजर असतात आणि इतक्या ताकदीने येतात की अरे हेच ते ज्यांना ह्याच्यात पाहिलं. इतकी ती व्यक्तिरेखा चोख त्यांनी निभावलेली असते. कधी विनोदी पात्र असतं, कधी खूप सिरियस पात्र असतं, कधीतरी खंबीर गंभीर पात्र, आणि त्याबरोबर कधी कधी सहज म्हणजे आपल्या कुटुंबातच घडणारी एखादी व्यक्तिरेखा, एखादं पात्र असं सुद्धा असतं. इतके ते लोकप्रिय, प्रेक्षकप्रिय,
आपल्या कुटुंबातलेच वाटणारे, मात्र इथे आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ठाण्यात भेटणारे इन्स्पेक्टर हुळबुट्टे म्हणजेच वैभव मांगले. तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. सगळ्यात आधी श्वेता, तुम्हाला पूर्वा शिंदे हे पात्र तुम्ही साकारताय आणि यामध्ये ऊर्जा खूप धाडसी आहे, निर्णय घेणारी आहे आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर चोखपणे देणारी आहे आणि तेवढीच हळवी आई पण दिसते. नेमकी ही ऊर्जाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी आई, तिच्या मनात काय चालू आहे? चल बिचल. नमस्कार. या व्यासपीठावरून तुम्हा सगळ्यांशी संवाद साधताना प्रचंड आनंद होतोय. याचं मुख्य कारण हे की बऱ्याच कालावधीनंतर मालिकेकडे वळते आणि इतकी उत्तम व्यक्तिरेखा तुमच्याकडे चालून येणं याला खरोखर खूप भाग्य असावं लागतं. त्यामुळे खूप आनंद होतोय पूर्वा शिंदे करताना. अगेन अनुष्का म्हणाली त्याप्रमाणेच सगळं श्रेय शशांक सरांना, कारण त्यांनी खूप विश्वास टाकला आणि पूर्वा माझ्याकडे सोपवली. खूप गोड व्यक्तिरेखा आहे पूर्वा शिंदे. 2 मुली आहेत तिला. नवरा अचानकपणे निघून गेला आहे, का ते कारण तुम्हाला नंतर मालिका बघताना कळेल. आणि नंतर तिने एकटीने एका हाती या दोन्ही मुलींना वाढवलं आहे, त्यांच्यावर योग्य ते संस्कार केलेले आहेत. आणि त्यात ही अशी धाडसी मुलगी तिच्या पदरी आहे. अशी मुलगी असणं एका सिंगल मदरसाठी खूप कठीण असतं, कारण एक आई म्हणून ती प्रोटेक्टिव्ह असते, अतिसुरक्षित ठेवायचा प्रयत्न करते मुलींना. असं करू नकोस असंही सांगता येत नाही, पण करत राहा हेही सांगता येत नाही. हा जो एक डिलेमा आहे आईचा, तो खूप छान आला आहे या पात्रात. पूर्वा स्वतःसुद्धा भित्री नाही आहे, कारण नवऱ्याच्या परोक्षतेने या दोन्ही मुलींना खूप छान वाढवलं आहे. धाडसच येते एका अर्थी. तिने त्यातून मार्ग काढले की पैसा कसा मिळवायचा, आणखीन बायकांना कसं आपल्याबरोबर या प्रवासात घेता येईल, ऊर्जाला कसं व्यवस्थित वाढवता येईल की ती कमकुवत पण नको असायला मनातून, तिची मानसिक बैठक कशी छान करता येईल. कुठलीही आई जेव्हा तिला कळतं की आपली मुलगी वकिली पेशा स्वीकारते, अर्थातच तिथे काय काय खाचाखोचा आहेत किंवा काय होऊ शकतं याची पूर्ण कल्पना तिला असणारच त्या आईला. त्याच्यामुळे शी इज प्रिपेअर्ड की पुढे काय काय होऊ शकतं. आणि तरीसुद्धा या क्षेत्रात पाऊल ठेवल्यावर एका पाठोपाठ एक जी वेगवेगळी आव्हानं येतात त्याला ती कशी सामोरी जाते, स्वतःसुद्धा आणि मुलीलासुद्धा कसं तयार करते, याचा हा सगळा प्रवास आहे. खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर हा प्रवास सुरू आहे, भावनिक पातळ्यांवर, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स जे त्याच्यात येणार आहे ते. मला खूप आनंद याकरता होतो आहे की असं पात्र जेव्हा तुम्हाला साकारायचं असतं तेव्हा त्याच्यासाठी सगळीच टीम फार सशक्त असावी लागते. म्हणजे लेखनापासून लेखन, दिग्दर्शन, त्या पात्राची सगळी बैठक जी आहे ती, आणि नंतर तुमचं सेटवरचं वातावरण, कारण ते एक वेगळं कुटुंब असतं. इट इज अ सेकंड फॅमिली, बिकॉज आपण घरापेक्षा जास्त काळ सेटवर राहत असतो. हे सगळंच या मालिकेमध्ये इतकं छान जुळून आलं आहे की आम्ही ज्या पात्रांबद्दल बोलतो आहोत, ज्यांच्याबरोबर आमचा सीन नाही आहे, पण आम्ही ज्यांच्याबद्दल बोलतो आहोत ती पात्र पण इतकी चोख, आपण ज्याला म्हणतो की परफेक्ट कॅरेक्टरायझेशन, वेल डिफाईंड कॅरेक्टर्स मला म्हणायचं होतं. ते इतके डिफाईंड आहेत की आम्हाला कळतं आहे आम्ही कोणाबद्दल काय बोलतो आहे. आणि म्हणून हे करताना फार फार छान वाटतं आहे. फार क्वचित टेलिव्हिजनवर इतक्या छान सशक्त व्यक्तिरेखा येतात आणि मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की इतकी गोड व्यक्तिरेखा अगदी सहज अनाहूतपणे माझ्याकडे चालून आली. सो आय ट्राय टू गिव्ह इट माय बेस्ट. ऑफकोर्स माय डिरेक्टर आणि शशांक सर ज्यांनी ते पात्र फार छान हे केलं आहे. सतीश सर ऑफकोर्स ही इज व्हेरी व्हेरी कीन अबाउट एव्हरी कॅरेक्टर टू बी परफेक्ट. सो व्हेरी व्हेरी हॅपी टू बी पार्ट ऑफ दिस टीम and I'm enjoying it thoroughly. मला खूप शुभेच्छा या पात्रासाठी, या व्यक्तिरेखेसाठी. अर्थात एक वेगळा प्रवास घडणारे आणि घडणारे इन्स्पेक्टर हुळबुट्टे, पण त्याआधी प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले. आणि म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यानंतर भीतीसुद्धा वाटते, तुमच्याकडे पाहिल्यानंतर एखादं तुम्हीच साकारलेलं विनोदी पात्रसुद्धा आठवतं, एक जवळची व्यक्तिरेखासुद्धा वाटते बऱ्याच प्रेक्षकांना. अशामध्ये आता इन्स्पेक्टर हुळबुट्टे या व्यक्तिरेखेतनं नेमके तुम्ही कसे साकार होणार आहात, नेमकं काय पाहायला मिळणार आहे आम्हाला? नमस्कार सर्वप्रथम. आणि स्टार प्रवाहावर त्या अर्थाने ही मालिका माझी पहिलीच आहे. त्याच्या अगोदर मी एक छोटासा कॅमिओ केला होता. सो थँक्स स्टार प्रवाह, सतीश आणि अर्थात शशांक. शशांकबरोबर माझ्यामध्ये खूप दिवस काम करायचा योग होता, तो पहिल्यांदा आला.
सो आभार या सगळ्यांचे. जे मिलिंद सर म्हणाले मगाशी की काय छान वाटतं यांच्यावर काम करताना, तर ते खरंच आहे की एखादी वाहिनी इतका काळ आणि सातत्याने जेव्हा बेस्ट परफॉर्म करते तेव्हा हे नक्कीच सगळ्यांचं श्रेय असतं त्याच्यामध्ये. पण त्याच्यासाठी सुद्धा एक माणूस असा लागतो की जो सगळ्यांना सतत जोडून ठेवतो. सो मला वाटतं त्या अर्थाने मी सतीशकडे पाहतो. इंडस्ट्रीमध्ये तो खूप वर्ष आहे, आज 35 वर्ष तो काम करतोय असं आपण म्हणतो. त्याला प्रत्येक प्रकारची माणसं माहिती आहेत आणि कुठल्या माणसाशी काय डील करायचं हेही माहिती असतं आणि ही लिडरशिपसाठी फार मोठी गोष्ट असते मला वाटतं. सो सतीश, थँक्यू सो मच. आणि मला तुझ्यावर काम करायला मिळतं याच्यासाठी सुद्धा. शशांक सरांबद्दल मी काही वेगळं सांगायची गरज नाही. अनेक वर्ष ते माहिती आहेत प्रोड्युसर म्हणून काय आहेत आणि ते एक लॉयल आणि अत्यंत काय म्हणतो श्रीमंत, या अर्थाने श्रीमंत नाही, इथून श्रीमंती त्याच्याकडे खूप आहे. मी खूप ऐकलेलं आहे आणि मला वाटतं असे प्रोड्युसर्स खूप काळ चालतात, अनेक वर्ष सातत्याने चांगलं काम करतात. त्याच्यापैकी शशांक एक आहे. सो टीम ही सगळी बेस्ट आहेच, त्यांच्यावर काम करणार आहे मी. आता कॅरेक्टरबद्दल थोडं सांगतो. हुळबुत्ते हा जो आहे त्याचं नाव घेतानाच त्रास होतोय, म्हणजे तो किती त्रास देणारा माणूस असेल याची तुम्हाला कल्पना येईल. पण तो तसा त्रास देणारा आहे का? शेवटी ना प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक विवेक असतो, नेहमी जागृत असतो. फक्त तो आपण कुठे आणि कसा वापरतो याच्यावर त्याचा माणूस पण ठरत जातं असं वाटतं. म्हणजे वकील जरी असला तरी वकिलाचं एक मन जे असतं ना ते त्याला माहिती असतं की खरं खोटं काय आहे. पण मला आत्ता कशासाठी हे करायचं आहे तिथे त्याचा विवेक ठरतो की तो काय कसा वापरतो. सो प्रत्येक इन्स्पेक्टर, आपण किती म्हणलं की इन्स्पेक्टर करप्ट असतात किंवा पोलीस यंत्रणा करप्ट असते, हे नाही. प्रत्येकामध्ये एक चांगला माणूस असतो आणि तो कुठल्या वेळेला काय वागायचं हे तो ठरवतो. आणि तसा हा हुळबुत्ते आहे. तो नक्कीच सरकारी यंत्रणेला चॅलेंज देऊ शकत नाही कारण त्याला त्याची नोकरी वाचवायची आहे. पण मीन टाईम हे त्याला माहिती आहे की मला मदत करायची आहे या मुलीला, की जेणेकरून तिला त्याच्यातून जे नैतिक कार्य ती करू पाहते तिला माझ्याकडनं मदत होईल का आहे. म्हणजे तो दिसताना दिसतो ग्रेशेडवाला, दिसताना थोडासा दिसतो विलनिश आहे, पण तो मनातनं त्या मुलीला मदत करणार आहे. सो अशी त्याची एक शेड आहे म्हणू शकतो किंवा असं त्याचं आपण व्यक्तिचित्रण आहे म्हणू शकतो. आणि तो गमतीशीर आहे, विनोदी पण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अनेक फ्लेवर्स माझे त्याच्यात पाहायला मिळतील. विविध कदाचित भाषा, ज्या बोलीभाषांवर माझं विशेष प्रेम आहे त्या तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरनुसार, कधी मालवणी असेल, कधी बेळगावी असेल, कधी वऱ्हाडी असेल, कधी संगमेश्वरी असेल, कधी आगरी असेल, तर तुम्हाला ते त्याच्याही फ्लेवर्स तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. सो इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. आणि प्लॉट विशेषतः मला वाटतं की खूप वर्षाने या पद्धतीच्या टाईपची सिरियल येते ज्याच्यामध्ये म्हणायला गेलं तर तुमच्या रोजच्या रोजमर्राच्या आयुष्यावर आधारित, म्हणजे वकील पोलीस आपण रोज जरी भेटत नसले तरी आपण वाचत राहतो, आपण बघत राहतो. सो त्याच्यावर एक सुंदर गोष्ट रचली गेलेली आहे आणि जी तुमच्या आमच्या आयुष्यामधली गोष्ट आहे. आणि त्याच्यात ही तरुणी, ही जी वकील आहे ती काय करू पाहणार आहे, तिला मदत करणारा हा तिचा जो मित्र आहे, नंतर बॉयफ्रेंड असेल, नवरा असेल, माहीत नाही आपल्याला सध्या काय आहे ते, पण तो त्यांची स्टोरी जी काय आहे ते आपण बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आमची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी कॅरेक्टर्स आहेत. थँक्यू. तुम्हाला दोघांनाही या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा आणि विनंती करते कृपया स्थानापन्न. ज्यांच्याबद्दल इथे या व्यासपीठावरनं भरभरून बोललं जात आहे, पण ते फक्त बोललं जातच नाहीये तर ते इथून येत आहे, ते हृदयातनं येत आहे. कारण त्यांचा स्वतःचा प्रवास हा अनेक कलाकारांनी जवळून पाहिलेला आहे. आज एखाद्या वाहिनीला लोकप्रिय करताना त्या वाहिनीचे सगळे जे कोणी जोडलेले असतात ते सगळे सहकारी खूप जोमाने काम करत असतात. पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक लीडर असतो की तो विश्वास, त्या लीडरवर विश्वास असतो की आपण जे काम करू ते त्यांना आवडेल, त्यांना पटेल आणि आपल्यावर त्यांचा विश्वास असेल. असं एक खऱ्या आयुष्यातली व्यक्तिरेखा साकारणारे ते लीडर म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीचे बिझनेस हेड सतीश राजवाडे सर यांना मी व्यासपीठावर
वेळेला एखादी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते ना नव्याने, तेव्हा आम्हाला ना वेगवेगळं काहीतरी पाहायला मिळतं. आणि हे वैशिष्ट्य आहे खरं तर स्टार प्रवाहाचं किंवा तुमच्या सगळ्या टीमचं, की दरवेळेला काहीतरी वेगळा संदेश, वेगळा मेसेज आणि त्याबरोबरच मनोरंजन, अशी छान एक रेशीमगाठ बांधलेली आहे. तर या मालिकेच्या निमित्ताने एक वेगळा विषय आपण मांडतोय, एक वेगळा विषय लोकांसमोर घेऊन येतोय. तर हे दरवेळेला काहीतरी वैशिष्ट्य करण्यामागचं कारणच काय आहे? प्रमाणे आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला भेटायला आलात. आमच्या आणि रसिक प्रेक्षकांमधला जो दुवा तुम्ही आहात, प्रत्येक वेळी तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन येता. खरंच मनापासून खूप खूप आभार तुमचे. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट की जे काही माझ्या मित्रांनी आणि माझ्या सहकार्याने माझं कौतुक केलं त्याच्याबद्दल खरंच मनापासून आभार. हे तुमचं प्रेम आहे माझ्याबद्दलचं. पण द लीडर इज ॲज गुड ॲज हिज टीम इज. आणि मला असं वाटतं की आय एम लुकिंग गुड टुडे, माय टीम इज मेकिंग मी लुक गुड. त्यामुळे हे सगळं श्रेय माझ्या टीमचं आहे की ते सातत्याने असा प्रयत्न करत असतात की त्यांचा लीडर चांगला दिसावा. त्यामुळे थँक्यू सो मच माय टीम. त्यांनी एक दिवस जर मनात आणलं की आज आपण बरं काम नको करूया, तर माझी फार पंचायत होईल आणि कदाचित आता जे काही 2-4 कौतुकाचे शब्द बोललेत ते असं पण होऊ शकतं काय करतोय त्याला कळत नाही या शब्दाची. त्यामुळे थँक्यू सो मच. माझी टीम माझ्या पाठीशी जे खंबीरपणे तुम्ही गेले 7 वर्ष उभे आहात, आय कुडंट हॅव आस्क्ड फॉर मोर. थँक्यू सो मच. मगाचपासून मी वाट बघत होतो की मला कधी बोलवाल इथे, कारण का तिथे उभं राहून भीती वाटत होते की आता मालिकेची सगळी गोष्ट सांगितल्यानंतर मालिका बघणार कशी. मी लांबून असं वाटत होतं नको थांबा, नको इथे नको, इथे नको, ह्या गल्लीत राईट नको लेफ्ट जा प्लीज. पण जे काही सांगितलं ते योग्य पद्धतीने सांगितलंय सगळ्यांनी. प्रत्येक व्यक्ती जी इथे आली ते स्वतः कदाचित एक 3 तासाचा इम्प्रॉम्प्टू कार्यक्रम हँडल करू शकतात. इतकं प्रत्येकाचं वाचन आहे, इतकं प्रत्येकाचं टॅलेंट आहे आणि इतकं प्रत्येकाचं त्याच्या मागचं काम आहे. त्यामुळे मी प्रत्येक वेळी म्हणतो की मी कास्टिंगच असं करतो की माझं काम सोपं करून टाकतो. आणि ते कास्टिंग सर्वात पहिल्यांदा निर्मात्यापासून सुरू होतं. इतके सशक्त निर्माते जे आज स्टार प्रवाहाला मिळत आहेत आणि त्यापैकी शशांक सोळंकी एक हे नाव आहे. आणि हे आजचं नाव नाही आहे, माझ्या मते जेव्हापासून दैनंदिन मालिका सुरू झाल्या मराठीमध्ये तेव्हापासून शशांक सोळंकी हे नाव आहे. त्यांना त्यांचं काम योग्य पद्धतीने माहिती आहे आणि त्याच्याचमुळे इतकी मोठी जबाबदारी आपण अशा निर्मात्यांवर देऊ शकतो जेणेकरून सर्व कलाकारांना ते एका कुटुंबातनं घरून आपण एका वेगळ्या कुटुंबात जाऊन काम करतोय हे एक आश्वासन असतं, जेणेकरून ते फार फिअरलेसली काम करू शकतात. थँक्यू सो मच शशांक सर टू बी सच अ वंडरफुल प्रोड्युसर. आणि त्याच्याच बरोबर आपण ज्याच्या भरोशावर इतकं सगळं बोलत असतो ते लेखक माझे सगळे जे शशांक सरांना मिळालेले आहेत. आज ऋषिकेश पण आला इथे मागे उभा येतो, पण फार फार गुणी लेखक आहेत ते. आणि त्याच्याच बरोबर जो कॅप्टन ऑफ द शिप असतो तो माझा लाडका भरत. आणि मी नेहमीच त्याला सांगून ठेवतो किंवा सांगितलेलं असतं की मला तुझी फार गरज आहे, कारण का तू एक फार चांगला टेक्निशियन आहेस आणि प्रत्येक वाहिनीला, प्रत्येक प्रोडक्शन हाऊसला, प्रत्येक स्टोरी टेलरला एका उत्कृष्ट दिग्दर्शकाची गरज असते ज्याला त्या विषयाची जाण असते. आणि मला असं वाटतं भरत हा असा एक दिग्दर्शक आहे ज्याला प्रत्येक विषयाची खोलपर्यंत जाणीव असते, तो अभ्यासपूर्वक करतो. तर माझं अर्ध प्रेशर कमी असतं. त्यामुळे भरत आणि शशांक सोळंकी अशी मूठ बांधल्यानंतर आम्ही सगळेच वचन देतो रसिक प्रेक्षकांना की सगळ्यांनी सगळंच बोलून झालं. मला फक्त 2 शब्द पटकन बोलायचे की मालिका तर आपण नेहमीच करतो, दैनंदिन मालिका असतात, नियमित पद्धतीच्या मालिका असतात, पण हा एक फार महत्त्वाचा विषय इथे या मालिकेद्वारे स्टार प्रवाह मांडते. मगाशी आपण बघितलं की निशा मॅडम आणि ज्योती मॅडम होत्या, त्यांनी काही प्रात्यक्षिकं दाखवली जी काळाची गरज आहे. आणि ना काही गोष्टींवर आज काळाच्या गरजेप्रमाणे भाष्य होणं, त्याच्याबद्दलची चर्चा होणं फार गरजेचं असतं, फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच ही मालिका फार महत्त्वाची ठरणार आहे. सो
मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की एंटरटेनमेंट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी, आणि ही मालिका तितकीच अशाच पद्धतीची जबाबदारी निभावणारी मालिका आहे जी सर्व रसिक प्रेक्षकांना करमणुकीसोबत काय जबाबदारी असली पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीत काय वागलं पाहिजे हे सुद्धा सांगेल. कारण का आज फक्त मगाशी अनुष्का म्हणाल्याप्रमाणे फक्तच एका मुलीसाठी किंवा बाईनी बाईसाठी उभं राहण्यापेक्षा आज प्रत्येक गरजवंताच्या मागे काही लोकांनी ठामपणे उभं राहणं तितकंच गरजेचं आहे, आणि म्हणून ही मालिका फार महत्त्वाची ठरते. मग अशी म्हटल्याप्रमाणे नियमित मालिका तर आहेच, दैनंदिन मालिका आहेच, पण या मालिकेतर्फे एक फार महत्त्वाचा विषय सर्व रसिक प्रेक्षकांसमोर येतोय. त्यामुळे माझी खात्री आहे की तो सर्वांना खूप आवडेल. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही इथेच थांबावत ही विनंती. त्याचबरोबर मालिकेचा गाभा जर आपण पाहिला तर त्या मालिकेतले कलाकार असतात. मालिकेचा जो कळस असतो तो म्हणजे मालिकेचा अर्थात विषय असतो, कारण तोच तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातो, बांधला जातो ना. तो दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते यांनी तो इतका भक्कमपणे बांधल्यानंतर मग पुढे कळस उभा राहतो. तर हा जो पाया आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मालिकेचा, ते म्हणजे मालिकेचे निर्माते 7 सेन्स मीडियाचे श्री शशांक सोळंकी यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. त्याचबरोबर दिग्दर्शक भरत गायकवाड आणि लेखक ऋषिकेश कोळी. खूप कौतुक कलाकारांकडनं तर होतच आहे आणि एक वेगळा विषय त्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. मात्र त्या सगळ्यांनी असं सांगितलं की तुम्ही स्वतः ती पात्र समोर डोळ्यासमोर ठेवलेली आहेत. म्हणजे ही निर्माता म्हणून ही जी सुरुवात झाली किंवा ह्या मालिकेच्या निमित्ताने, अर्थात आधी बऱ्याच मालिका आणि त्या मालिकांचे आलेले अनुभव आणि त्यातनं आज पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर एक नव्याने प्रवास होतोय. तर निर्माता म्हणून काय विचार नेमका केलेला आहे? पात्रांबद्दल सांगितलं आणि 7 सेन्स, स्टार प्रवाह, कौतुक, आदर, आग्रह हे सोडलं ना तर एक महत्त्वाची गोष्ट मला ही जेव्हा यांनी स्टोरी सांगितली त्यावेळेला वाटली, ती म्हणजे ही आजची स्टोरी. म्हणजे ऊर्जा आहे ना 2021ची मुलगी आहे. जर तुम्ही बाकीच्या मालिकांची कम्पेअर करून बघाल ना तर ही ऐकून घेणारी नाही आहे. तिला जर करेक्ट वाटलं तर ती सांगणार आहे की हे मला वाटलं, मला हे पटलं नाही तर सांगणार हे पटलं नाही. ती पहिल्यांदा शौर्याला भेटते, तिला माहीत नाही की शौर्याचा बाप आहे हर्षवर्धन. ती सांगते की यार हा वकील येतो तिकडे पोलिसांना काहीतरी कन्व्हिन्स करतो आणि गुन्हेगारांना सोडतो, तो माणूस करप्ट आहे. ती म्हणते, शौर्याला शॉक बसतो, म्हणतो अरे कसं, म्हणजे तुला माहिती आहे का हे, तू पाहिलं आहेस का? आणि तिचं ते कन्व्हिक्शन इतकं त्याच्यानंतर लक्षात यायला लागतं आणि दॅट इज वेअर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पहिले होतं. उडबुट्टीचं पण ट्रान्सफॉर्मेशन ती करते, कारण तिचं कॉज इतकं प्युअर आहे ना की हळूहळू आपल्याला जी लढाई करायची आहे त्या लढाईला सगळ्यांना बरोबर घेऊन चालत राहणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आजच्या मुली ठामपणे मांडतात. आजच्या मराठी पोरींना तुम्ही दाबून नाही टाकू शकत. दे विल नॉट टेक दॅट. म्हणजे तुम्ही म्हणाल की नवरा झाला आणि नवऱ्याने टॉर्चर केलं, दॅट इज नॉट पॉसिबल विथ आजच्या मुली. ती आजच्या मुलीची गोष्ट आहे. उद्या शौर्याला वाटलं की मी तिला सांगेन की तू घरातनं निघून जा किंवा 2 कानाखाली मिळेल, दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन विथ ऊर्जा. सो दॅट इज वाय आय फाइंड दॅट इट इज आय वॉज सो हॅपी टू डू दिस की म्हटलं वाव, दिस इज द सिरियल आय वॉन्ट टू डू इट. अनदर आस्पेक्ट, अजून एक महत्त्वाची गोष्ट आम्ही या सिरियलमध्ये सांगतोय ती म्हणजे चाळ. म्हणजे नवरा, आम्ही चाळीत वाढलोय, लहानाचा मोठा झालोय, माझे लेखक सगळे चाळीत वाढलेले आहेत. काय होतं ना की माझे वडील खूप लहानपणी गेले. चाळीमध्ये जेव्हा 2 मुलींना लहानाचं वाढवत असताना ना तुम्हाला जाणवत नाही दुःख, कारण सगळं चाळ एक कुटुंब असतं. दॅट्स ऑल्सो स्टोरी आय एम गेटिंग टू टेल. आय एम सो हॅपी अबाउट टेलिंग दॅट की कळतच नाही दिवस कसे गेले. आणि चाळीमध्ये काय होतं ना, चाळीतल्या मुलींना फिअर नसते. ज्या तुमच्या फ्लॅट किंवा बंगल्यांमध्ये वाढणाऱ्या मुलींना एकटेपणाची जाणीव असते ना, ते नळावरच्या भांडणांपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. की मला माहिती असतं तू माझे तोंड वाटेल नाही जायचं. ही जी म्हणते ना की माझ्यावर वाद करायचा नाही, कारण लहानपणापासून शिकलेली आहे ती. म्हणजे मी ॲग्रेसिव्ह, अनरिझनेबली ॲग्रेसिव्ह नाही आहे, पण तुम्ही जर अरे केलं तर मी कार्य करणार आहे, मी चुप्प बसणार नाही आहे. दॅट इज दॅट कॅरेक्टर, सच अ ब्युटिफुल कॅरेक्टर.
तिला आई सपोर्ट करते, तिला तो मुलगा सपोर्ट करतो, त्याच्यानंतर इन्स्पेक्टरला कळतं की यार तिला सपोर्ट करायला पाहिजे मला, गोईंग अगेन्स्ट द सिस्टीम. आणि हर्षवर्धनला तो चॅलेंज करायला लागतो. हर्षवर्धनला कळतच नाही की ही मुलगी माझ्या मुलाच्या जर प्रेमात पडली, माझा मुलगा हिच्या प्रेमात पडला आणि उद्या सून म्हणून घरी गेलं तर काय होणार माझं. दॅट लॉंगर आर्क ऑफ द स्टोरी इज व्हॉट आय एम गोइंग टू से. पण प्लीज बघा, प्रमोट करा, कारण अशा मालिका जर आपण करत राहिलो आणि जर लोकांनी बघत राहिल्या तरच अशा प्रकारचे तुमच्या जिव्हाळ्याचे विषय आम्ही अतिशय आनंदाने परत आणि प्रेमाने घेऊन येऊ शकतो. मला या सगळ्यामध्ये ना एक विशेष असं वाटलं की प्रत्येक वेळेला एखादी मालिका जेव्हा लॉन्च होते किंवा तिची पत्रकार परिषद असते तेव्हा आपण सांगतो की मालिका पहा, त्यातनं तुम्हाला विषयाची थोडीशी सुरुवात करून देतो. पण आज सगळे कलाकार आणि सगळी टीम भरभरून बोलते. याचाच अर्थ जर मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित होण्याआधीच इतकं भरभरून बोलण्यासारखं आहे, म्हणजे अनेक सरप्राईज एलिमेंट्स तर आम्हाला पहिल्या भागानंतरच कळणार आहेत. त्यामुळे भरपूर म्हणजे श्रीमंत, विषयाने श्रीमंत अशी मालिका असणार आहे. भरतजी, तुमच्या कॅमेऱ्यातनं हे सगळं टिपलं जाणार आहे. दिग्दर्शकाची भूमिका किंवा नजर यामध्ये कशी आहे, दृष्टिकोन कसा ठेवलेला आहे हे सगळं करताना? कारण जेव्हा आपण कौटुंबिक विषय घेतो तेव्हा सुद्धा दिग्दर्शन वेगळ्या पद्धतीचं लागतं. अर्थात सतीशजींना सुद्धा माहिती आहे की दिग्दर्शनामध्ये सुद्धा आपल्याला विषय कसा हाताळायचा. तर हा विषय कसा हाताळला गेला? नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे मला सतीशजींचे परत आभार मानावेसे वाटतात, कारण का प्रत्येक वेळी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. पण ह्यावेळी त्यांनी मला एवढ्या अचानकपणे या शोमध्ये आणले की मला ब्रिदिंग स्पेसच नव्हता. म्हणजे आम्ही शूट करताना ते मी कॅरेक्टर पण वाचतो. लावली वाट माझी. मी म्हटलं अभ्यास दिग्दर्शक अभ्यास करतो, आता म्हटलं अचानक दिसलं काय. पण डे नाईट करून त्याचे म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरमध्ये घुसण्यासाठी. पण माझ्या डोक्यामध्ये एक नक्की होतं की मला म्हणजे येतं स्टोरी कमाल आणि त्या पद्धतीने फक्त कास्टिंग आणि एवढं ते फ्रेशनेस वाटतं, तर तो एक होताच. आणि ह्या सिरियलमध्ये मला असं वाटत होतं की मला एक जो एक पेस मेंटेन हवा होता एक्झिक्युशन वाईज किंवा पात्रांमध्ये. फक्त त्यांना सांगायचं की हा पेस मला हवा तुमच्या कॅरेक्टरमध्ये, आणि त्यांनी एवढं छानपणे ते ॲडप्ट केलं की हां चला ठीक आहे आपण करतो. त्यामुळे ते पूर्ण सिरियल बघताना ना कुठेही तुम्हाला हे वाटणार नाही की हा सीन कुठेतरी कमी वाटतोय काय. तो एक पूर्ण आपण तो कोर्टातनं तो प्रवास केला, तो साडीतनं तो जात आपण तो एक शेवटी जिथे ती ऊर्जा वाचवते तिथपर्यंत जो आहे मला असं वाटतं तो मला पेस माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं सगळं. आणि तो मी थ्रू आउट मेंटेन करण्यासाठी माझ्या पात्राला सांगितलं मला काय करायचं होतं, मला ते त्या एपिसोडचा फ्रीज मला तिथेच आणायचं होतं. त्यामुळे ते सगळं कसं ते बसवायचं तीच एक सगळं ते त्याचं एक चॅलेंज होतं. आणि ह्याच्यासाठी मी खरंच माझ्या कलाकारांना मी खरंच त्यांचा आभारी आहे. त्यांनी ते परफेक्ट त्यांनी माझ्यावर सहकार्य केलं आणि त्यांनी मला ते करून दिलं. दिग्दर्शकाचं खूप नशीब असतं की अशी कास्टिंग मिळाली. येस करेक्ट. त्यामुळे आय थिंक वी गॉट लकी विथ द कास्टिंग ऑल्सो. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कास्टिंग. ते आहेत म्हणून आम्हाला आमचे कॅरेक्टर्स आय एम शुअर व्यवस्थित कळते. बट आय टेल यू अबाउट भरत. भरत इज अ व्हेरी पॅशनेट डिरेक्टर. म्हणजे आम्ही 10 दिवस शूटिंग केले. 5 डिसेंबरला पहिला दिवस होता. आज आम्ही एअरवर चाललो आहे. आमचे 3 एपिसोड तयार आहेत आणि आम्ही दिवस रात्र शूटिंग करतोय. आजपासून उद्या परत 3 नाईट्स आहेत आमच्या आणि 14, 15, 16 तास शूटिंग करून घरी जाऊन परत स्क्रीन बघायला तरी तो कुठं सांग हा सीन असं हे थोडे चेंजेस आणि ते काय विचारू नका. पण and this is what I promise everybody ki we are passionate, we want to do a fantastic job and please cooperate for this, rest everything will follow. आणि हे सगळं करून मायबाप प्रेक्षकांकडे काय मागायचं असतं तर बाबा प्लीज आशीर्वाद द्या. दॅट इज व्हॉट तुम्ही मीडियम आहात आम्हाला त्यांच्याकडे करण्याचं. आणि ही पॅशन आमच्याकडनं चालू ठेवणारे अभिजित खाडे आणि नरेंद्र मोदक हे सुद्धा आहेत ज्यांना येस आपण त्या दोघांनाही इथे आमंत्रित करूया. नरेंद्र मोदककर आणि अभिजित खाडे या दोघांसाठी जोरदार टाळ्या. कारण आपण ज्या मालिका पाहतो ना त्या मागची म्हणजे पडद्या मागची जी मंडळी असतात जी अतोनात कलाकार तर डे अँड नाईट शूट करतच असतात पण यांना सुद्धा अनेक सूचना असतात डे अँड नाईट आणि त्या पाळत अर्थात स्वतःची कलात्मकता वापरत मालिका यशाच्या शिखरापर्यंत न्यायची असते.
लेखक आता काय झालंय की कास्टिंग जबरदस्त आहे, सगळी टीम जबरदस्त आहे, त्यामुळे लेखकावर अजून जबाबदारी आहे. आणि त्यातनंच सतीशजींनी सांगितलंय की आमचे लाडके लेखक असं म्हटल्यानंतर अजून एक जबाबदारी आहे. सगळ्यात मोठी जबाबदारी ही की नंबर 1 चॅनल आणि नंबर 1 प्रोडक्शन मध्ये तुम्हाला आणलं गेलंय, त्यामुळे तुम्हाला डिलिव्हर पण नंबर 1 करायचं. सो त्यामुळे ती फार वेगळी जबाबदारी आलेली. आणि बेसिकली म्हणजे मी थँक्स म्हणतो की चॅनलला की असा क्लटर ब्रेकिंग शो आणणं. कारण आत्तापर्यंत ज्या मालिका आपण अनेक वर्ष पाहतो, अनेक विषय पाहिले, त्यामध्ये ही मालिका ही प्रचंड क्लटर ब्रेकिंग असणार आहे. लिखाणाच्या बाबतीत, स्टोरीच्या बाबतीत, स्क्रीनप्लेच्या बाबतीत. मी खास करून अगेन सगळ्यांनी कौतुक केलंय, पण या माणसाचं कौतुक पुन्हा एकदा करावं लागणार. या माणसाकडे लेखक होण्याचं फार मोठं पोटेन्शियल आहे. आम्ही रात्रंदिवस बोलत असतो, म्हणजे मी म्हणून मी तुला कुठे जाऊन देणार नाही. हा म्हणजे मी खरंच ह्यांची एनर्जी मॅच करण्याची सतत प्रयत्न करत असतो. आम्ही सतत बोलत असतो, सतत डिस्कस करत असतो, पात्र डिझाईन होत असतात. सो ही गंमत आहे. आणि मालिका लिहिणं हे माझ्यासाठी पहिल्यांदा नवीन असल्यामुळे सो इट इज लाईक एक ॲक्टर त्यांचं काम करत असतं, ते त्यांच्याच पात्रांमध्ये असतात. एका लेखकाला हे ऑन्सेंबल कास्ट लिहायची असते. सो हा परकाया प्रवेश आहे. म्हणजे एक पुरुष असून मला ऊर्जाबद्दल लिहायचं असतं. आज मला ऊर्जा दिसते, आज मला छान वाटतं की शी इज प्लेइंग ऑन, म्हणजे तिने ते कॅरी केलं, श्वेताने ते कॅरी केलं, हे सगळं छान वाटायला लागतं. सो ही एक मेंदूची वेगळी प्रोसेस आहे. म्हणजे लिखाणापूर्वी तुम्ही बोलत असता त्या पात्रांसोबत, त्यांची भाषा, त्यांची शैली, त्यांचं जक्स्टपोज क्रिएट करत असता, शिकणं असतं. म्हणजे थँक्स टू अभिजित आणि नरेंद्र यांनी माझ्याकडे तर ते लॉचं पुस्तक आणून दिलं. सो एक्झॅक्टली मला माझ्यासाठी नवीन होतो हा एरिया फार इंटरेस्टिंगली एक्सप्लोर होतोय. भरतने मला छान सपोर्ट केलाय, तोही मला बऱ्याचदा काही त्याचे बारकावे सांगतो अनुभवाने की असं व्हायला हवं. त्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि खास करणं मला असं वाटतं ही मालिका प्रेक्षकांसाठी का महत्वाची आहे, कारण ह्याच्यामध्ये जे घडतंय ते मनोरंजन तर आहेच, खास करून ते प्रबोधन आहे. ज्या स्त्रियांना किंवा ज्या पुरुषांनाही अत्याचार होऊन न्याय कसा मागायचा हे कळत नाही, त्यातल्या पळवाटा काय असतात, कदाचित याच्यानंतर अनेक स्त्रियांचा से वाढेल. संपूर्ण प्रवास, इतर जी पात्र आहेत मालिकेमध्ये त्यांचा प्रवास तो गुंफला जाणार नाही. कारण का जनरली आपण बघतो की मालिका म्हणजे एक परस्पर नात्यासंबंधांची वीण बांधलेली कथा असते. तर ह्या सगळ्या कथानकाचा सर्वात मोठा अँकर ही लव्ह स्टोरी आहे. ज्या लव्ह स्टोरीमुळे ह्या गोष्टीला आणि हा जो काही इतका मोठा डोंगर या सगळ्या पात्रांना पार पाडायचा आहे, त्या लव्ह स्टोरीच्या माध्यमातून ते नरेटिव्ह पुढे जाणार. एक लव्ह स्टोरी, एक वेगळी कथा, असं सगळं एकदम मला वाटतं की एक मोठं पॅकेज घेऊन मालिका सादर होणार आहे. आणि अर्थात प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामध्ये यशस्वी होणार आहेच, कारण त्याचा एक छोटासा ट्रेलरच आज आम्ही पाहिलेला आहे. पण त्या निमित्ताने आपण सगळे पत्रकार मित्रमंडळ इथे आलात आणि आपल्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत हे कलाकारांनी दिलेले मेसेजेस, संदेश, मालिकेबद्दलची माहिती पोहोचवणार आहातच. सोमवार ते शुक्रवार 15 डिसेंबरपासून म्हणजे आजपासून रात्री 9:30 वाजता वचन दिले तू मला, 7 सेन्स मीडिया निर्मित वचन दिले तू मला. मी सगळ्या कलाकारांना विनंती करते की आपण एक छानसा फोटो घेऊया, सगळी टीम, सगळे कलाकार.